आपण आवाज ऐकला पहिले सत्रात योगेश मडबे मॅन फ्रॉम सिद्धी करवले, त्याच्यानंतर समीर सोमणे सरांचा आवाज ऐकला. आता आपण या दुसऱ्या लढतीचा पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकणार आहात. आमचे परममित्र सागर मांडवकर नेरे यांचा आपण आवाज ऐकूया. बघा प्रेक्षकांसाठी एक खऱ्या अर्थाने एक खऱ्या अनमोल एक निश्चित स्वरूपात सरप्राईज गिफ्ट आहे एका प्रकारचं. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी निश्चित स्वरूपात प्रेक्षक कमाल झेलसाठी आमचे नाशिकचे आदरणीय श्री कैलासदादा सानप यांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात टू व्हीलर्स बाईक आहे. विकेट हॅट्रिकसाठी निश्चित स्वरूपात टिफिन आपण पाहतो. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात त्याचे पुरस्कार ते आहेत. आमचे परममित्र हरिभक्त पारायण श्री गोपाल शास्त्री महाराज तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. सामन्याकडे बोलूया. पहिल्या सत्रासाठी सागर मांडवकर यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद महागुरु. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. शिवभक्त स्वर्गीय पैलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक. तर आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपण पाहतोय. दोन संघामध्ये जे हरी राजनोले आणि जे हनुमान जोवेले. टॉस जिंकलाय तो राजनोली संघानं. निर्णय पसंती दिली क्षेत्ररक्षणाला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते जोवेली संघाला. स्ट्रॉंग दोन्ही बिग फाईट आहे. स्पायसी मॅच असेल, तिखट सामना असेल, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ. आणि आता आपण या स्पर्धेमध्ये त्यांना पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक. गोलंदाज पहिला चेंडू. हा फटका पहिल्या चेंडूनं स्वागत करेल. बिग हिट, एक्साइटिंग पॉवर आणि पंचांचा इशारा येतोय दणदणी षटकार. डावाची सुरुवात केली. फलंदाज आपण पाहतोय करण धुळे. एक नामांकित क्लास प्लेयर आहे, ब्रिलियंट प्लेयर आहे. अनेक मैदान त्याने गाजवलेत. दुसरा चेंडू, आणखीन एक प्रहार ऑन साइडला. स्मॅश दॅट लॉंग लॉंग वे. आणखीन एक धमाकेदार षटकार. नक्कीच आपली नैसर्गिक गुणवत्ता दाखवली, यासाठी करण धुळे ओळखला जातो. सिक्सर किंग. अनेक मैदानावर अनेक पराक्रम. आणि आपण पाहिलं असेल बॅटिंग करताना जो जोवेली संघ खेळतो आणि या संघाचा प्रमुख फलंदाज आहे. डावाची सुरुवात षटकाराने करणारे फलंदाज सगळ्यांच्या प्रेमामध्ये असतात आणि आता करणनं हेच केलं. सलग 2 चेंडूवर 2 षटकार, विकेट हॅट्रिक, 6 हॅट्रिक. बक्षिसांची लय लूट असलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक. नेक्स्ट बॉल. आणखीन एक प्रहार. बॅटिंग आवडली असेल, जोरदार टाळ्या. थेट मेन रोडवर 3 चेंडूवर 3 दणदणी षटकार. इंटेलिजंट क्रिकेट. तर अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांना 3000चं कॅश प्राइज. 3 षटकार करण धुळेकडून. आपण पाहते सकाळचे स्वच्छ वातावरण. शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथचे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानाची स्पर्धा आणि प्राप्ती लाईव्ह आपण पाहतोय. एक्सक्लुसिव्ह आमचा लाईव्ह टेलिकास्ट. प्रेक्षक वर्ग. करण धुळेची विस्फोटक डेंजरस इनिंग. हल्ले चढवले गोलंदाज प्रमोदवर. हा चेंडू लाईन बदलली. थोडासा दबाव जरुरी आहे. अंपायर सिग्नल आला, व्हाईट कॉल. थोडा दडपण असतो समोर जेव्हा आक्रमक फलंदाज खेळत असतो आणि त्याचं जेव्हा विस्फोटक रूप धारण होतं. आणि या आघाडीच्या जोडीनं आपण पाहिलं करणनं दाखवली ही विस्फोटकता. आपल्या बॅटमधून एक लयबद्ध मनगटामध्ये ताकद. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. खोदून काढलं या चेंडूला. लॉंग ऑन कडे. स्टेडीचा पॉवरफुल हिट. आणखीन एक मोठा फटका. चौकार आलाय. 3 षटकारानंतर हा चौकार. टोटल स्कोर धावसंख्या मुसंडी मारत्या आणि इथे चांगला पलटवार संघ पोहोचलाय. एकूण धावा टोटल स्कोर कार्ड 23.
तर सलग 3 षटकार प्रसिद्ध आमचे गोपाल शास्त्री महाराजांकडून टिफिन बॉक्स आणि करण धुळेनं दाखवलेला हा पराक्रम. 3 षटकार 1 चौकार आणि आणखीन एक हा फटका अफलातून. चौफेर फटकेबाजी कशी असावी. बॅटिंग आवडली असेल तर करण धुळेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग, क्लास, सम ऑफ द क्लास प्लेअर, लेजंड क्रिकेटर त्याला का म्हटलं जातं. आणि आज जोवेलीची सुरुवात कशी असावी याचं चांगलं प्रात्यक्षिक. तर प्रमोद म्हात्रेच्या या पहिल्या षटकावर आपण पाहतोय करणनं केलेला पराक्रम. चेंडू द्यायचं लगेच. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना 12 संघ आज पाहायला मिळतील. पहिला सामना सनसनाटी विजय. गेलेला सामना कसा खेचून आणायचा, जरी पॅनल्टी मिळाली तरी नेरे संघाला पराभूत केलं ते तळोजा संघानं. तर नक्कीच मॅच बॉल इन झालाय. एकूण धावसंख्या पाहतोय एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावफलक 27. सुरुवात चांगली आहे या मैदानावर. आपण पाहिलं या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर नेहमी टफ मॅच पाहायला मिळतात. आणि आता आपण पाहतो आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. करण धुळेला साथ देतो फलंदाज रोशन. त्याला अजूनही संधी मिळाली नाही. मात्र प्रमोदचं हे षटक. आणखीन एक प्रहार. करणला आता कसा चेंडू फेकायचा प्रश्न पडलाय. अगदी 3 चेंडूवर 3 षटकार आणि या वेळेला 3 चेंडूवर 3 चौकार. लकी ग्राउंड आहे करण धुळेचा. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते विस्फोटक. आणि आता त्याला मिळाले 2 टिफिन बॉक्स. हितेंद्र मडवी तोड नाही आयोजकाला. महेश दादा गायकवाड आले बघा आज या चषकाला. मुकुंद मडवी, दिलीप मडवी, रोशन मडवी हाय संगतीला. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक बघा. तर या आघाडीच्या जोडीमध्ये आपण पाहिलं करणनं दाखवलेली त्याची आक्रमकता. 3 षटकार त्यानंतर 3 चौकार. आपण या ओव्हरमध्ये पाहिला एक व्हाईट बॉल. टोटल स्कोर कार्ड पाहिला एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 31 धावा त्या फलकावर. सुरुवात चांगली आणि सुरुवात जर चांगली असेल तर थोडी आत्मविश्वास वाढतो. आणि आता पॅव्हलियनमध्ये पाहिलं थोडं आनंदाचं वातावरण. जय हनुमान जोवेले. आमचे समालोचक मित्र मॅडी धुले सुद्धा आहेत. हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत करूया. स्वर्गीय सुरेश बाळाराम मडवी यांच्या स्मरणार्थ टॉस विन होणाऱ्या संघाच्या संघनायकांना सिलिंग फॅन आहे. बक्षिसांची लयलूट आणि त्याचे पुरस्कर्ते सौजन्य श्री रोशन सुरेश मडवी. बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकानंतर मार खाल्ल्यानंतर आता दुसरं षटक घेऊन येईल तो गोलंदाज जहरी राजनोली संघाकडून दीपक. टोटल रन्स 31. स्ट्रायकर इनला रोशन. गती कमी केली, ड्राईव्ह केला, सावध पवित्रा दाखवला. एक शांत डोक्यानं खेळण्याचा त्याचा इरादा असेल. कारण एका बाजूला करण धुळे. या फलंदाजामध्ये खूप ताकद आहे. अनेक मैदानं गाजवलेत. अर्धशतकी खेळी अशा असंख्य खेळ्या त्याच्या नावावर आहेत. आणि जोवेली म्हटला तर वन अँड ओनली करण धुळे. एकूण धावा दाफलकावर 32. 32 धावा दाफलकावर. थोडा स्पीडअप करा. टीम मॅनेजमेंट कडून आमच्या आयोजक मॅनेजमेंट कडून मी विनंती करेन खेळाडूंना थोडा स्पीडअप ठेवायचं. कारण आज थोडा सकाळी उशिरा ज्या वेळापत्रकाप्रमाणे आज पहिला सामना थोडा लेट सुरू झाला. मात्र इथून सर्व खेळाडूंना सूचना असतील. गती कमी केली आणि आता आव्हान आहे दीपककडे. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या करणनं प्रमुख गोलंदाज प्रमोदवर चढवलेले हल्ले आणि आता कमबॅक करणं दीपकला महत्वाचं आहे. करणचा आपण पाहतोय वीक पॉइंट समजून घेणं आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करणं या बारीक बारीक गोष्टींचा त्याला अभ्यास करावा लागेल. आणि या इनिंग मध्ये पहिला चेंडू डॉट फेकलाय दीपक चौधरी. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं लाईन पाहिली. गॅप मध्ये सहज डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये खेळलेला हा फटका. आणखीन एक चौकार. करणच्या बॅट मधून संघ पुढे सरकलाय.
टोटल एकूण धावसंख्या 36. नक्कीच करण धुळे स्वीट साऊंड पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. अनोखे फटके खेळतोय, सर्वांग सुंदर चौकार षटकारांची सजलेली खेळी त्यांनी आपल्या बॅटमधून आज दाखवली. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानाच्या या 2024च्या स्पर्धेमध्ये करण धुळेसाठी लकी मैदान आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावर तो खेळतो तेव्हा तेव्हा अनोखे पराक्रम दाखवलेत. एक बाईक सुद्धा त्याला मिळाले. या मैदानावर आपण पाहतोय त्याने केलेले हे रेकॉर्ड्स आणि आज सुद्धा तो भरपूर फॉर्म मध्ये. सिंगल डॉट त्यानंतर चौकार, एकूण धावा 36 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा लाईन पाहिली आणि आपल्या मनगटातील ताकद डीप स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक बिग हिट षटकार. षटकार पाहिले तर 4 आणि चौकार सुद्धा 4 आहेत. ग्रेट इनिंग, ग्रेट इनिंग. एक प्रश्न पडलाय, गोलंदाजांना उत्तर मिळत नाही, आता काय करायचं. समोर करण भरपूर आक्रमक झालाय, त्याला चेंडू कसे फेकायचे. चारही बाजूला जो फटकेबाजी करतोय. 9 चेंडूमध्ये 40 धावसंख्येचा वेग सुद्धा त्याने वाढवलाय. आणि तुमचा सुरुवातीचा फलंदाज कसा असावा याचं उत्तम उदाहरण. धावांचा वनवा पेटवलाय. एकूण धावा दाफलकावर बॅटिंग करताना जे हनुमान जोवेली संघ पोहोचलाय 42 या धावसंख्येवर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तळोजे संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली आणि त्यांनी सुद्धा तो सामना जिंकला होता. आता सावध फटका, थोडी विनम्रता दाखवली, या फटक्यावर सिंगल मिळाली. टोटल स्कोर कार्ड जोवेली संघ पोहोचलाय. धावसंख्या मजबूत आहे, मजबूत धावफलक. एकूण धावा आहेत 43. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 31 आल्या, मात्र व्हेरी गुड कमबॅक म्हणावं लागेल. 2 मोठ्या फटक्यानंतर 2 डॉट 2 सिंगल जो कमबॅक दाखवला दीपक चौधरीनं गोलंदाजी करताना जहारी 11 राजनोली या संघासाठी. आणि 2 षटकानंतर आता एकूण धावसंख्या दाफलकावर आपण पाहतोय 43. तर यानंतरची लढत असणार आहे जय म्हसोबा पिंपलास विपक्षे आयशा 11 वाघविलीवाडा. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे की नाणेफेकीसाठी आपण रेडी राहायचे. बघा, सत्र संपल्यानंतर लगेचच इथे टॉक्स कक्षमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. O2 सागर मांडवकर. धन्यवाद महागुरु. 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा दाफलकावरती 43. समीर सोमने सर आमच्या समेत जॉईन झालेत. योगेश मडवी असतील आणि आज महागुरु. समीर सर, बघा निवडणुकीचं एका बाजूला वातावरण आणि आजही आपण पाहिलं महागुरूंना रोज बिझी शेड्यूल असतो, प्रचाराचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे, मात्र आजही तेवढाच आवाजामध्ये त्यांच्या ताकद आहे, काहीच फरक नाही आहे. आणि हा असलेला आपण पाहतोय त्यांचा तगडा अनुभव आहे. नेक्स्ट बॉल, बॅटच्या मधोमध तुफानी अल्ला हा केला पलटवार. आणखीन एक एक्साइटिंग पॉवर डीप कडे जरूर. नो चान्स षटकार. कॅश प्राइज 3000 रुपये. वैयक्तिक योगदान पाहिलं करण धुळे, षटकार ठोकलेत 5 चौकारे 4 वैयक्तिक योगदान. 12 चेंडू मध्ये 47-47. गतिमान अवस्था टॉप गिअर मध्ये. गती म्हणजे प्रगती आणि थांबला तो संपला. वैयक्तिक 47. ओ सावल पवित्रा, एक धाव जरूर मिळेल. ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून. वैयक्तिक पोहोचला 13 बॉल 48 आणि सांघिक धावसंख्या पाहिली तर एकूण धावा बॅटिंग करताना
50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. बॅटिंग करताना जे हनुमान जोवेली संघ 50 रन्स वैयक्तिक योगदान पाहिलं तर पोहोचलाय करण धुळे 48. वन मॅन शो, एकटा किल्ला लढवलाय. 48 वर खेळतो जिथे संघाची धावसंख्या असताना 50. सुरुवात दमदार, संघासाठी आनंद देणारा क्षण. गोलंदाज केतन म्हात्रे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू एका बाजूला रोशन धुळे, तो सुद्धा चांगली 7 धाव चोरण्याची तयारी. व्हेरी क्लोज आणि आता सुरक्षित सिंगल मिळेल. एकूण धावफलक पुढे सरकल्या. बॅटिंग करताना जे हनुमान जोवेली पोहोचलाय. एकूण धावा 51. पारितोषिकांची खैरात. नक्कीच आपण इथे पाहतोय अर्धशतक जर झालं 50 कंप्लीट झाली वैयक्तिक तर 3000चं कॅश प्राइज आणि 2 टिफिन बॉक्स सुद्धा मिळालेत ते करण धुळेला. तो सुद्धा एक वेगळा आनंद असतो जेव्हा बक्षीस घेऊन खेळाडू घरी जातो आणि एक वेगळं बक्षीस आणि ज्याचे पुरस्कर्ते आमचे गोपाल शास्त्री प्रसिद्ध भटजेत या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आणि तेवढे क्रिकेट वेडे सुद्धा आहेत. तर त्यांच्या बॅनर हिटसाठी 500चं कॅश प्राइज सुद्धा आहेत. अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गोपाळ शास्त्री भटजी यांचं बॅनर आहे. टोटल रन्स आपण पाहतो 51. करण धुळे पोहोचला. वैयक्तिक योगदान त्याचं 13 बॉल 48. संघाची धावसंख्या 51. गतिमान अवस्था, सुंदर वातावरण, वेगानं धावसंख्या पाहतोय. जीव ओतून देतोय करण आपल्या गावासाठी खेळताना सुद्धा. दबाव तंत्राचा वापर जरूर विश्वास आहे करणला. एक क्लास प्लेयर येतो, अनुभव त्याच्याकडे, व्यावसायिक खेळाडू सुद्धा आहे. आणि इथे बघा थोडा दबाव तंत्राचा वापर. केतन म्हात्रे षटकार, त्यानंतर सिंगल सिंगल. चौथा चेंडू डॉट 51. संदीप पालकर मेन अंपायर, केवाळे दोन्ही स्टाईल अंपायर संतोष चौधरी यांना पाहतो. नेक्स्ट बॉल. ओ दिशा दिली चेंडूला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील हे अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या. 3000चं कॅश प्राइज कमिटीकडून करणसाठी टाळ्या उद्या क्रिकेट रसिकांनो. करण धुलेसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आणि आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी योगेशदादा मडवी, हितेंद्र मडवी, योगेश, त्याचबरोबर रोशन मडवी, मुकुंददादा मडवी आणि दिलीप शेठ मडवी यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज करण धुलेसाठी. एकूण धावसंख्या आहे ती 55. आणखीन एक दे धक्का आणि हा आणखीन एक तुफानी फटका छक्का. लांब लचक हा फटका पाहतोय. आज करण थांबत नाही. षटकार. गावाचा हितेंद्र मडवी या नावाचा. अरे रुबाब त्याचा हैला काचा, जमाना दिवाना हो दादाचा. आज ट्रेंडिंग मध्ये आलाय हटके पॅटर्न यो त्याचा. आज ट्रेंडिंग मध्ये आलाय हटके पॅटर्न यो त्याचा. काय बॅटिंग केल्या. आपल्या संघासाठी सुरुवात कशी असावी. षटकार चौकारांची ही आतषबाजी. आतापर्यंत 6 षटकार आणि 4 चौकार पाहायला मिळाले. 5 चौकार आहेत, सॉरी माफ करा, 5 चौकार. आमच्या स्कोरर मित्र निकेत आम्हाला माहिती देत असताना एकटा किल्ला लढवतोय. एक पात्री अभिनय सुद्धा म्हणूया. तर नेक्स्ट मॅचचं टॉस करायचं. पहिला कॉल जय मसोबा पिंपलास आणि त्यांच्या विरुद्ध आयशा 11 KDH वाघुलीवाडा. महागुरु आमच्या समोर जॉईन झालेत. महागुरु आज करण धुळेनं पाहिलं 2 टिफिन बॉक्स आणि 3000ची कमाई. क्या बात आहे, सुंदर. एकूण धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो. टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 3 षटकानंतर 61. अनिलजी डोपरी साहेब मॅनेजमेंटचे मेन सूत्रधार आहेत. माहिती जरूर देतात का धावसंख्येचा उच्चांक होऊ शकतो जर करण धुळे मैदानावर शेवटपर्यंत उभा राहिला. ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाज विनीत भगत. जहरी राजनोली या संघासाठी
षटक क्रमांक 14. पहिला चेंडू टॉस करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, आक्रमक पवित्रा होता, मात्र करणला स्ट्राईक द्यायचे. तो भरपूर मूड मध्ये मैदानावर त्याचा झंझावात सुरू आणि करण धुळेचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर 5 चौकार आणि षटकाराचा समावेश पाहिला तर 6. तर नक्कीच पंचांचा इशारा सुद्धा आलाय. हाईटसाठी आपण पाहतोय DRS आणि सुनील तांडेल सर तिथे पाहतील. प्राप्ती लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झालाय आणि यस तर टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 62 आहे आणि ज्यामध्ये करण खेळतो 58. अगदी क्रीजमध्ये उभा होता फलंदाज एक क्लिअरली स्पष्ट झालं. आमचे थर्ड अंपायर सुनील तांडेल सर बेलवली. नेक्स्ट बॉल विनीत भगत. समोर उभा आहे करण धुळे. नॉन स्ट्राईक रेंजला आहे रोशन धुळे. मात्र विकेट मिळत नाही, हा सुद्धा चिंतेचा विषय बनलाय. विकेट मिळवणं महत्वाचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, दर्जेदार फटका, टाइमला जज केला, आणखीन एक चौकार. क्लास प्लेयर आणि करणनं या फटक्यानं दाखवून दिलं. अगदी चेंडूवर नजर स्थिर होती आणि त्यानंतर आपल्या अनोख्या स्टाईलनं पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. आता फसलाय. चौफेर फटकेबाजी करत होता आणि आता त्याला स्क्वेअर लेगला हा फटका खेळायचा होता, मात्र आता निश्चितच हा त्रिफळाची बाद. पहिला धक्का. पांडवकर, आपण करण धुलेची फिटनेस बघा, फिजिकल फिटनेस किती सक्षम आहे खऱ्या अर्थाने. नक्कीच खेळामध्ये तुमचा फॉर्म आणि तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. आणि याच दरम्यान आपण पाहतोय हरिभक्त परायण प्रसिद्ध उद्योजक काशीनाथजी डोपरी साहेब यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्याकडून हे सर्व मॅन ऑफ द मॅच साठी कूलर दिलेत. प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचे इथे आगमन. सन्मान्य हरिभक्त परायण श्री काशीनाथ ढोपरी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेला कूलर खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. खऱ्या निश्चित स्वरूपात काशीनाथ शेठ मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर नक्कीच आपण पाहतोय करण धुळे 18 चेंडू मध्ये 62 सुंदर इनिंग त्यांनी दाखवली. 6 षटकार आणि 6 चौकार. आणि करण धुळे ज्या पद्धतीने अष्टपैलू खेळाडू आहे सुद्धा आणि तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. समीर सर आम्हाला माहिती देत असताना विवेक धुले आलाय आणि आतापर्यंत षटक क्रमांक 4. पहिल्या चेंडूवर सिंगल, चौकार, विकेट आणि हा डॉट. प्राप्ती लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. विवेक गायकवाड लॉफ केला, क्षेत्ररक्षक तिथे रेडी आणि यस गुड कॅच. आता दबाव तंत्राचा वापर. करण बाद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा जय हरी राजनोली संघ कमबॅक करणार का? मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या धावसंख्येसाठी तळोजे संघानं नेरे संघाला नाकी 9 आणलं, पराभूत केलं. मात्र आता जोवेली संघाचं पारडं जड आहे, कारण आणखीन एक षटक बाकी आहे. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. फलंदाज बाद. एकूण धावा दाफलकावर. टोटल स्कोर कार्ड 66. संख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता विवेक, मात्र तो अपयशी ठरला. मात्र इथे आपण पाहतोय आता थोडी कमकुवत झाली फलंदाजी. विवेक गायकवाड बाद झाला. करण धुळे बाद. 4थ्या क्रमांकाचा मंथन धुळे गेला. रोशन धुळे सलामीवीर अजूनही मैदानावर. मात्र विनीतचं कौतुक करूया. विनीतला या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्या, सक्सेस मिळाला आणि कुठेतरी आपला संघ अडचणीमध्ये असताना इथे डोकं वरती काढलं. ते जेहारी राजनोली संघासाठी. पुढचा चेंडू आणखीन एक क्लीन बोल्ड. मधली एसटी क्लिअरली उडवल्या आणि आता दबाव निर्माण केलाय. तो जोवेळीवर 3 धक्के
या षटकामध्ये गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग विनीत भगत राजनोली संघासाठी. दबदबा निर्माण केलाय, कौतुक करावं लागेल विनीत भगतचं. 4 षटकांचा खेळ संपलाय. खेळाडूंना आयोजक मॅनेजमेंट टीमकडून सूचना असतील का जास्त वेळ घेऊ नका, थोडा स्पीडअप चालू ठेवा, कारण क्रिकेटमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक म्हटला तर डिसिप्लिन, शिस्त, नियोजन, बक्षीस अनेक काही इथे चर्चेचा विषय असतो. मी खेळाडूंना विनंती करेन टीम मिटिंगला आपण जास्त वेळ देऊ नका, कारण इथून पुढे स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. थोडा लेट झालं, आम्ही दिलगिरी व्यक्त करू, मात्र स्पर्धेचा आयोजक मॅनेजमेंटचं ह्या काही सूचना आहेत त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आता जॉईन झालाय त्यांना माहिती देतोय. जहरी राजनोली हा संघाने टॉस जिंकला आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा एक बलाढ्य दोन्ही संघ नामांकित आहेत. मात्र समोर करणचा संघ खेळतोय करण धुळे, जो वेळी ज्याने वैयक्तिक खेळी केली 62 आणि आता संघाची धावसंख्या 66. लास्ट ओव्हर, पहिला चेंडू खोलवर, तेवढाच आक्रमक प्रहार केला होता. बघा दबाव तंत्राचा वापर क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह ऑफ्स आहे. असं म्हटलं जातं एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम आणि ड्रीम कम्स ट्रू. क्रिकेटची देवता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचं हे वाक्य होतं. आणि खेळामध्ये तुम्ही खेळाला एन्जॉय करा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करा. गती कमी केली मात्र तेवढी चाणाक्ष फटकेबाजी. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक रेडी आहे, धावेसाठी निघाले. 2 धावा पूर्ण होणार का? व्हेरी क्लोज. आणि त्या रेफर केले पंचांनी का फलंदाज धावबाद असणार की नाहीये ते आपण पाहूया. तर नक्कीच 2 धावेसाठी हा प्रयत्न जरूर केलाय. पाहुण्यांची रेलचल सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. पंचांचा सुद्धा सॉफ्ट सिग्नल असेल. आणि यस डेफिनेटली आपण पाहूया प्राप्ती लाईव्ह. मान्यवरांचे इथे आगमन होते, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानाची मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि एक लोकप्रिय, दर्जेदार आणि बक्षिसांची लय लूट असणारी स्पर्धा. मान्यवरांचं स्वागत. आज संपूर्ण जबाबदारी आमचे महागुरु, सर्वांचे लाडके, आयोजकांचे लाडके, निवेदक, ऑलराऊंडर, सर्वगुण संपन्न, अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले आज महागुरु. आज आणि उद्या पूर्ण त्यांचं बिझी शेड्यूल असेल ते या स्पर्धेमध्ये. एकूण धावसंख्या पाहूया. संघ पोहोचलाय स्कोर कार्डवर 67. आणि आपण पाहतो इथे पंचांकडे जी डिमांड केली होती 2 धावेची आणि फलंदाज बाद झाले आणि आता विकेट प्राप्त झाले. दबाव नक्कीच निर्माण केलाय. सुरुवातीपासून आक्रमण करणारा जोवेली संघ करणच्या जोरावर. बघा धावसंख्या कशी रोखू शकतो याचं सुद्धा तुम्ही प्रात्यक्षिक पाहिलं. पंचांचा इशारा 22, 3 षटकानंतर 61, पहिल्या षटकानंतर 31, 2 षटकानंतर 43. आकड्यांची जादू बघा. 3 षटकानंतर 61, 4 षटकाच्या समाप्तीनंतर 66. आणि आता जो कमबॅक केला जहरी राजनोली या संघानं, व्हेरी गुड कमबॅक. 9 स्कोर कार्ड. एकूण धावसंख्या धावफलकावर 68. खराब चेंडू, छपराक जरूर दिल्या ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा जरूर पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीने अंपायर सिग्नल नो बॉल. तर नक्कीच प्राप्ती लाईव्हची टीम व्हेरी गुड हार्ड वर्क. आणि जरूर आपण पाहतोय ग्राफिक. धावसंख्येचा वेग होता पहिल्या षटकानंतर, त्यानंतर कमी झाला, पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये वाढला आणि आता थोडा लो. ओ गुड शॉट. अगदी बॉडीला बॅलन्स केलं, संतुलन चांगलं होतं, फुटवर्क वापरलं आणि अंपायर सिग्नल. हा ऑन साइडला उत्तुंग षटकार. आयवा कॅच नाहीये ना? सर्वांचं लक्ष आयवा कॅच प्रेक्षकाकडे. ही चर्चेचा विषय घेतली का? निरीक्षण आहे बघा. यायचंय तुमच्या. ठीक आहे ठीक आहे. कॅमेरा चालू आहे, डोंट वरी.
अगदी ट्रान्सपरन्सी असणार आहेत. प्राप्ती लाईव्हची कॅमेरावर टीम ते काम करते आणि मॅनेजमेंट टीम सुद्धा काम करते. शेवटचं षटक. टोटल स्कोर कार्ड पाहूया गुणतालिकेवर. आक्रमणाचा प्रयत्न करतोय सुशांत, प्रयत्न करतो अजय. सुरुवात चांगली मिळाली. टोटल स्कोर कार्ड आता संघ पोहोचलाय 77 धावा, 77 रन्स ऑन अ बोर्ड, 78 रन्स टू विन. टॉस लगेच होणार आहे. क्षणाचा विलंब न होता टॉस केला जाईल. पिंपळास आणि KDH वाघोलीवाडा दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आणि वळूया महागुरू यांच्याकडे. थँक्स सागर मांडवकर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. संपूर्ण कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रात ज्यांचा आदर सन्मान केला जातो असे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आदरणीय अरुण बडेकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्मान्य हरिभक्त पारायण श्री जनार्दन बुवा पाटील, त्याचबरोबर हरिभक्त पारायण श्री तुकाराम बुवा यांचं व्यासपीठावर आगमन झालेले आहे. त्रिवेणी संगमचं आमचे योग्यदादा मडवी यांच्या वतीने आम्ही सरचे स्वागत करत आहोत. तर नाणेफेक किती केली जाणार आहे. जय मसोबा, पिंपलास, विपक्ष, आयशा 11 वाघिलीवाडा. अरुण बडेकर सर या. अरुण बडेकर साहेबांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल. खऱ्या अर्थाने एकेकालचे आपल्या दाद नाहीत रामचंद्र मडवी यांचे खास ते परम मित्र आणि त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून बडेकर साहेब तुम्ही आलेले आहात. या बडेकर साहेब खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा जोपासणारे व्यक्तिमत्व. एका बाजूला सर हा संघ आहे पिंपलास क्रिकेट संघ हेड अँड टेल, तर एका बाजूला आयशा 11 वाघिलीवाडा आमचे ND शेठ पाटील. बघूया इथे हेड आणि नाणेफेकीचा कौल जय मसोबा पिंपलास क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या अरुण बडेकर साहेबांच्या वतीने आणि आमचे ऑर्गनायझर योग्यदादा मडवी यांच्या वतीने शुभेच्छा. संघाने दादाग्यापासून नाणेफेक आपण जिंकलेली आहे. नाणेफेकीचा उद्भव कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला आहे. ही स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान म्हटलं ना, रायगड ठाणे जिल्ह्यामधल्या अतिशय नामांकित मानाची क्रिकेट स्पर्धा. ज्या प्रकारे एखाद्या चातक पक्षाला पावसाची ज्या प्रकारे वाट पाहतो ना, कधी पाऊस पडतो, तशी प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न असतो ठाणे ग्रामीणमधल्या की स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेचं स्वप्न असतं खेळण्याचं. हे स्वप्न आता वास्तव्यात तुमचं पूर्ण होत आहे. तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एकंदरीत काय सांगू शकाल या स्पर्धेबद्दल. त्यांचे पहिले मी आभार मानतो की ते आम्हाला खेळला त्यांनी चान्स दिली. आयोजन खूप सुंदर आहे. एकंदरीत नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात. फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ पाहतो आपण आयशा 11 अर्थात ND शेठ पाटील जे श्रीमलन क्रिकेट असोसिएशन 40+ अध्यक्ष आहेत, त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि वाघिलीवाडा क्रिकेट संघ म्हटलं तर आमचा पनवेल तालुका रायगड जिल्ह्यामधला एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात. सामना 5 षटकांचा असेल. कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच संघनायक. तर विथे विजेता क्रिकेट संघाला स्वर्गीय सुरेश शेठ मडवी यांच्या अविस्मरणीय आठवण त्यांचे सुपुत्र रोशन शेठ मडवी यांच्या माध्यमातून सिलिंग फॅन अर्थात निश्चित स्वरूपात इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि आयवाझलच्या जे मानकरी आहे बघा पिंटू शेठ पाटील मांगरोल, पिंटू शेठ यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आयवाझल. तुझं नाव काय. विकी माने शांततेचे प्रतीक नारायण. पिंटूचं आम्ही कौतुक करू. खऱ्या अर्थाने प्रेक्षक कमाल झेल 2 व्हीलर्स बाईक सुद्धा असणार आहे. तर अरुण बडेकर साहेबांचा प्रथमचा सन्मान केला जाईल. आमच्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडण्याचे संस्थापक अध्यक्ष योग्यदादा मडवी साहेब खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि भरसा जोपासणाऱ्या एका दमदार व्यक्तिमत्वाचा आपल्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. यानंतर आपण बोलणार आहोत आमचे समालोचक मित्र योगेश मडवी सिद्दीकर यांच्याकडे बोलूया आणि उर्वरित मान्यवरांचा सन्मान हा निश्चित स्वरूपात आपण सत्र संपल्यानंतर करणार आहोत. थैंक यू सो मच महागुरु. तो फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. बिल्कुल एक बड़ा मुकाबला, दूसरा मुकाबला मैदान के अंदर 77 रन बने और 78 रनों का पीछा करने उतरी मैदान के ऊपर टीम रांजुलनी टीम की सलामी जोड़ी. पहले गेंद के ऊपर शानदार चौका. अंपायर डिसीजन नो बॉल 1+4 5 रन बनेंगे पहले गेंद के ऊपर और 78 रनों का लक्ष्य. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं. आज बड़ा टारगेट जरूर है मगर अच्छी बल्लेबाजी भी करनी पड़ेगी. करण दुले ने जिस तरह से बल्लेबाजी की वही बल्लेबाजी दोहरानी पड़ेगी.
इस बार भी गेंद को लॉब किया बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, सीमा रेखा के बाद 4 रन। पहली गेंद के ऊपर 9 बॉल जरूर आई थी, उसके बाद 4 भी बने और इसके बाद ये 4 रन। कुल मिलाकर रन संख्या की बात करेंगे 9 रन, 78 रनों का लक्ष्य मैदान के ऊपर। आज यहां पर आप देख सकते हैं टारगेट बड़ा नहीं, क्रिकेट में कहते हैं कि छोटा बड़ा टारगेट कहीं नहीं होता, बस सांस रखनी होती है मैदान के ऊपर आपको मुकाबला जीतने की। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। टारगेट जरूर बड़ी है, मगर जिस तरह से करण धुले ने बल्लेबाजी की, आज जीत लिया दिल सभी दर्शकों का। शानदार पारी खेली करण धुले ने। सलामी जोड़ी मैदान के अंदर है, 10 रन बने टीम की टोटल। इस बार गेंद को हल्के से मोड़ दिया मिड विकेट की तरफ, और जब तक गेंद को रोके फेंके 1 रन यहां से प्राप्त करते हुए 1 सिंगल के साथ रन संख्या 11। मुश्किलें 1000 आएगी, मगर आपको तूफान की तरह लड़ना है मैदान के ऊपर। टारगेट 78 रनों का है। गेंदबाज फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए। पहला ओवर प्रगति पर। एक्रोस से बैट खेलना चाहते थे, पूरी तरह से ऑफ स्टंप के बाहर निकले थे, बैक साइड में खेलने की कोशिश थी। और यहां से बात करेंगे डॉट की समाप्ति। पहली डॉट गेंद, रन संख्या की बात करेंगे 10 रन। पहला ओवर विवेक धुले 11 रन बने पहले ओवर में। विवेक गायकवाड़ सॉरी, हाँ गेंदबाजी कर रहे हैं महेंद्र धुले सॉरी, मैं विवेक गायकवाड़ जो पहला ओवर कर रहे हैं पावर सर्कल में। किफायती गेंदबाजी करनी होगी। सलामी जोड़ी मैदान के अंदर है, इस बार हल्के हाथों से मोड़ दिया मिड ऑफ में महेंद्र धुले। कैच पड़ गई, पहला कैच, और यहां से पहले विकेट का पतंग सलामी वीर बैट्समैन जीतू चौधरी बैक टू द डगआउट। हॅलो, व्यासपीठावर खऱ्या अर्थाने योगेश मडवी आपण पाहतो. खऱ्या अर्थाने चिरड गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रात खूप मोठा ज्यांचा आदर सन्मान केला जातो. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुण बडेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्यांनी जाहीर केलेले आहे, एखादा फलंदाजाने जर पहिला षटकार तटवला, फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राईज, गोलंदाजाने जर पहिली विकेट प्राप्त केली तर सन्माननीय एक ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी अरुण बडेकर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाईल. चौकारासाठी सुद्धा बघा, षटकार, चौकार आणि विकेटसाठी म्हणजे त्रिवेणी संगम दुग्ध शर्करा योग असेल अरुण बडेकर साहेबांच्या माध्यमातून. ओटू योगेश मडवी. यह जोवेली टीम की ओर से बात करेंगे तो 62 रन की एकमेव पारी खेली थी करण धुले ने, मगर अब यहां से रांझोली क्रिकेट टीम को भी एक बेहतर क्रिकेट दिखाना होगा. बेहतरीन शॉट, आउटसाइड में तगड़ा शॉट, गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर में, धन 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 करती हुई सीधे 4 रन. तर फलंदाजाला अरुण बडेकर साहेबांच्या वतीने चौकार तटवलेला आहे. प्रथमतः आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे आमचे मांगरूळचे पिंटू दादा यांच्याकडे. रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ता हुआ ये दूर से खेलने की कोशिश, बॉडी से थोड़े दूर खेलना पसंद करते थे, मगर गेंद गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई पहला ओवर पावर प्ले का खत्म. और पहले ओवर की बात करेंगे, 1 विकेट के नुकसान पर रन बने हैं 15, जो कि 78 रनों का टारगेट मैदान के ऊपर. तर योगेश आपण बघा संगीत ऐकलं, स्वर्गीय शिवभक्त पैलवान रामचंद्र मडवी दादांचं एक संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांच्या नावाचं संगीत
की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. खऱ्या अर्थाने आज अरुणदादा बडेकर साहेब इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक रामचंद्र दादांची अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने योग्यदादांचं निमंत्रण स्वीकारून आलेले आहेत की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अंबरनाथ आणि ठाणे जिल्ह्याला खऱ्या अर्थाने लाल मातीला प्रथमतः खूप मोठं त्यांनी प्राधान्य दिलं. अनेक कुस्ती पैलवान घडवण्याचं काम रामचंद्र दादांच्या माध्यमातून झालं. ओटू योगेश मडवी. बिल्कुल महागुरु का आप अच्छा यहाँ पर जानकारी देते हुए रन संख्या पहले ओवर के बाद बने हैं 15. दूसरा ओवर शुरू हो चुका है और पहली फुल टॉस गेंद देखिए बल्लेबाज भी नाराज हुए. जानते थे कि ये बड़ी गेंद थी जिसके ऊपर चौका या छक्का आना जरूरी था टीम रांसनोली के लिए. जय हरी रांसनोली टीम जो बिलोंग करती है भिवंडी विभाग से, आज भी भिवंडी विभाग की टीमें खेलेगी, बदलापुर की खेलेगी, कल्याण कर्जत से देखकर अब बात करेंगे रायगढ़ तक. यानी कि आज भी 12 टीमें मैदान के ऊपर उतरी. पहला मुकाबला शानदार रहा था. बागेलबंद तलोजा टीम ने पहला मुकाबला जीता. ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर है दो बड़े टीमों के बीच. एक तरफ है जनमान जोबिली टीम, आज LNT 11 के नाम से उतरी है. इस बार लॉप किया गेंद को, बढ़िया शॉट, गेंद जाएगी स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा बाहर. शानदार छक्का. अरुण बडेकर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजासाठी जमा झालेला आहे. मंजिल मैंने पहले ही कहा कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत, चाहे लक्ष्य कितना भी बड़ा क्यों ना हो. इस समय शुरुआत तो बेहतरीन है. पहले ओवर में 15 आए थे, करण धुले के ऊपर आक्रमण किया. अब तक 2 गेंद में 6 रन, रन संख्या 21 रन. जीतने के लिए 78 रनों का लक्ष्य था. अभी भी बात करेंगे तो यहां से 57 रनों की आवश्यकता होगी आने वाली गेंदों के ऊपर. फिर एक बार ऑफ साइड में ऑफ ड्राइव खिलाड़ी है तैनात. एक सिंगल बनेगा और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टीम की टोटल रन संख्या 22. एबी भंडारी स्वागत है आपका. किल एमके की ट्रॉफी में बेस्ट फील्डर बने थे और स्पोर्ट्स साइकिल देकर उन्हें नवाजा गया था. अच्छी क्रिकेट खेली थी, थोड़े दूर रहे मैन ऑफ द सीरीज की बाइक से और बिल्कुल थोड़े नाखुश हुए. रन संख्या इस समय 22 रन. जीतने के लिए अभी भी 56 की आवश्यकता. शॉट गेंद थी सामने की तरफ, स्क्रीन के सामने तेज शॉट है, फील्डर नहीं रोक पाएंगे. गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत शानदार चौका. हालात वो ना रखें जो हौसलों को बदल दें, बल्कि हौसला वो रखो जो हालातों को बदल दे. रन संख्या बहुत बड़ी है मगर बल्लेबाजी भी उतनी खूबसूरत करनी पड़ेगी. इस समय बल्लेबाज केतन मात्रे के बल्ले से चौके और लीडिंग एज विकेट बनेगी केतन मात्रे की. चले और एक विकेट का पतंग. करण दुले को सफलता मिली. रन संख्या की बात करेंगे 22, लॉस ऑफ 26, लॉस ऑफ 2 विकेट. एक तरफ विकेट का सिलसिला, रन संख्या 26 के ऊपर पहुंची. अभी भी 52 रन की आवश्यकता. लाख दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. बस आपका हौसला ही आपको मुकाबले में जीत दिला सकता है. यानी कि इस समय करण धुले जिसकी पारी 62 रन की थी, गेंदबाजी से भी विकेट निकाला. फुल टॉस गेंद, आइए स्वागत है. आते ही पहली गेंद के ऊपर खाता खोला 6 के साथ, गेंद निकली सीमा रेखा के बाहर. शुभंकर और एक शानदार छक्का. बघा फलंदाजांसाठी जय हरी 11 राजनोली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आम्हाला नाणेफेक विजेता क्रिकेट संघाला सिलिंग फॅन पुरस्कृत करण्यात आलेले आहे. ते स्वर्गीय सुरेश शेठ मडवी यांचे सुपुत्र रोशन शेठ मडवी यांच्या वतीने जय हरी राजनोली क्रिकेट संघाच्या फलंदाजाने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली. तर प्रत्येकी षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचा प्राइज पारितोषिक रोशन शेठ मडवी यांच्या वतीने दिले जाईल. ओटू योगेश मडवी. बिल्कुल यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर के बाद हम बात करेंगे तो रन संख्या बनी है 32 रन, 32 रन. यानी कि जीतने के लिए अभी भी
6 रनों की आवश्यकता है। 18 गेंदे 40 रन की आवश्यकता। दिल दहलाने वाला मुकाबला, क्योंकि दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने जब खेलती है तो मुकाबला रफ एंड टफ होता है। और वही मुकाबला मैदान के अंदर, कौन होगा इस मुकाबले में विजेता, कौन मनाएगा जीत का जश्न। आने वाली 18 गेंदे 40 रनों की आवश्यकता। अभी भी 3 ओवर बाकी है, यानी कि मुकाबला अभी भी बैलेंस है। पहले 2 ओवर में 16.00 की औसत से रन बने 32, तो आने वाली अब बची 18 गेंदे, जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता। प्रति ओवर की बात करेंगे तो इस समय 15.33 की औसत से रन बटोरने होंगे ये मुकाबला जीतने के लिए रांजनोली क्रिकेट टीम को। एक तरफ रांजनोली क्रिकेट टीम के समर्थक है तो दूसरी तरफ जोबेली क्रिकेट टीम के समर्थक है। मुकाबला बड़ा होगा, कहीं मत जाना। दर्शक तो काफी संख्या में है, क्योंकि दर्शकों को मौका है बाइक जीतने का। सपना लेकर हर दर्शक सुबह उठकर आता है उसाटने ग्राउंड के ऊपर महागुरु कि यह सपना मेरा पूरा होगा। आज नहीं बल्कि कल शाम को 6 बजे आपका सपना भी पूरा होगा। जो दर्शक एक बाइक जीतकर यहां से चले जाएंगे, बिल्कुल जिंदगी में कभी वो पल नहीं भूलेंगे। इतना बड़ा लम्हा होगा कल शाम 6 बजे। मगर चलते 18 गेंदे 40 की आवश्यकता। अच्छी गेंद थी पैरों पर की, एलबीडब्ल्यू लेग बिफोर, बल्लेबाज के पारी का खात्मा। मिस्टर फैवरेट सैंडी पालकर की उंगली आसमान की तरफ दिखा रही है कि बिल्कुल मिडल स्टंप के ऊपर पाए गए और ये लेग बिफोर की विकेट। रन संख्या इस समय हम बात करेंगे तो 32 रन बनी है। टारगेट बनाना है 78 रनों का। रन बने 32, 46 की अभी भी जरूरत है। 46 रन 46। करण दुले सुनिए, बिल्कुल 62 रन की बड़ी पारी, बड़े खिलाड़ी है, हमेशा बड़े मुकाबले में बड़े योगदान देते हैं ये करण दुले है। जब जब बड़ी प्रतियोगिता होती है तब तब करण दुले को याद किया जाता है। टीम में मैडी दुले भी बात करेंगे, हमारे मैडी दुले जो मुकाबला देख रहे तो उनका भी हम स्वागत करेंगे। हमारे मित्र मैडी दुले, आपका स्वागत है। मगर मुकाबले की बात करेंगे आते ही पहली गेंद के ऊपर महेंद्र दुले जिन्होंने सफलता प्राप्त की है। विकेट टेकिंग गेंदबाज है, हमेशा विकेट लेने में माहिर है और आते ही पहली गेंद के ऊपर माही को पहली विकेट मिली। और अब रन संख्या 32 रन 3 विकेटों के नुकसान पर 5वें नंबर के बल्लेबाज भावेश ठाकरे आ चुके हैं मैदान के ऊपर। ये गेंद लेग स्टंप के बाहर। मिस्टर फैवरेट देखिए कितनी अलग अंदाज से बता रहे हैं, ये वाइड का इशारा है। और अतिरिक्त रनों के साथ रन संख्या की बात करेंगे, टीम की टोटल 33 पर पहुंची है। अभी भी 45 रन की आवश्यकता है। कल एमके की ट्रॉफी पूरी हुई। मिस्टर सैंडी पालकर जिन्होंने भी शानदार अंपायर की भूमिका निभाई, सुनील तांडे सर ने भी अच्छी भूमिका निभाई और उसाटने क्रिकेट टीम ने तीसरा नंबर पाया उस प्रतियोगिता में। यह अच्छी गेंद थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ हुई। बिल्कुल यहां पर परफ्यूम डिलीवरी का इस्तेमाल किया। महेश, हम बात करेंगे महेंद्र दुले जो एक अच्छे गेंदबाज है, हमेशा ताकतवर गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, जो हमेशा तीसरे चौथे टर्निंग पॉइंट के ओवर करते हैं। काफी मास्टरमाइंड खिलाड़ी है, बहुत साल का तजुर्बा इसके पास है और अभी भी वही तजुर्बे के साथ गेंदबाजी करते हुए अब तक पूरी तरह से रोक लगाने में कामयाब रहे महेंद्र दुले। फिर एक बार बड़ी शॉट, स्क्वायर लेग में खिलाड़ी है। रन तो बनेंगे एक से ज्यादा कुछ नहीं है। टीम की टोटल अब 34 रनों के ऊपर। दूसरी के लिए पलटे, ये देखिए थोड़ी सी गलती, उसका पूरा फायदा उठाते हुए रन बने 2, 1 की जगह 2। मैंने पहले भी कहा कि क्रिकेट में 1 रन को बहुत मूल्य है, क्योंकि दूसरी टीम से पूछिए जो 1 रन से मुकाबला हारती है, उससे भी बेहतर कि वो खिलाड़ी से पूछिए 1 रन की कीमत जिनकी बाइक जाती है 1 रन से, पूरी रात नहीं सोते। पहले मुकाबले में 1 रन से हारी मेरी टीम से पूछिए भाई, अभी तक वो शांत नहीं होंगे, पूरा दिन वही चर्चा करेंगे। ताकत का इस्तेमाल कर रहे थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है, सटीक नियंत्रित गेंदबाजी हो रही है मैदान के ऊपर महेंद्र दुले द्वारा। और इस ओवर की बात करेंगे तो अच्छी गेंदबाजी की है, नबी तुली गेंदबाजी। 4 गेंदें इस ओवर में फेंकी है, रन तो उन्होंने खर्च किए केवल 3 रन, यानी कि अच्छी गेंदबाजी। मुकाबले में वापसी 2 ओवर में 32 बने थे। इस बार हम बात करेंगे तो रन संख्या की बात करेंगे 35 रन। प्रयास तो जारी है, बल्ला गेंद का सही संपर्क नहीं हो रहा है और इस समय केवल सिंगल से नाखुश है
राजौरी टीम के खिलाड़ी, क्योंकि जानते टारगेट बहुत बड़ी है 78 रनों की। कोशिश करनी पड़ेगी, दोनों टीम को हार्डवर्क करना पड़ेगा। कहते हैं ना कि यू क्रिएट हार्डवर्क गॉड ऑफ सक्सेस। आपको मैदान के ऊपर जीत हासिल करनी है तो कड़ी मेहनत करनी पड़ेगी, और इस समय वो कड़ी मेहनत करते हुए मैदान के ऊपर जोबेली टीम के खिलाड़ी जीतने के लिए 78 का टारगेट रन संख्या की बात करेंगे। ओ ये देखिए, ओवर पिच गेंद थी, फेंक दिया सीधे डीप मिड विकेट के ऊपर से, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, और एक शानदार छक्का। तो ड्रिंक्स लेके जाइए भाई, लगता है सैटरडे है, छुट्टी भी मनाएंगे बच्चे लोग। बहुत दिन छुट्टी नहीं मिली थी बच्चे लोगों को, क्योंकि दीपावली में पहले एक जमाना था, हमारे जमाने में 21 दिन 25 दिन की छुट्टी थी। इस बार इन लोगों को केवल 10 दिन की छुट्टी मिले, मगर सबसे बड़ी छुट्टी कोरोना काल में मिली थी, 2 साल की लंबी छुट्टी। इसीलिए सरकार ने देखा आप काटना पड़ेंगे इनके दिन। शनिवार रविवार यस, हम बात करेंगे पोटी 2 रन बने हैं 3 ओवर के बाद, और जीत की बात करेंगे तो अब 12 में 36 की आवश्यकता है, जो क्रिकेट में 6 में 36 बनते हैं। बिल्कुल अच्छी संगीत डीजे द्वारा, और बिल्कुल हम बात कर रहे थे पुराने जमाने में, लोग कह रहे कि जमाना बदल गया। जमाना नहीं भाई, लोग बदले हैं, जमाना वही है। रन की बात करेंगे 42, जीतने के लिए 36 की आवश्यकता। एक बेहतरीन मुकाबला, मगर आने वाली ओवर होगी टर्निंग पॉइंट, जहां से फैसला होगा दोस्तों, फैसला हार या जीत का, कि कौन मनाएगा जीत का जश्न। इस बड़ी श्रृंखला में कौन जीतेगा पहला मुकाबला। आज का पहला मुकाबले की बात करेंगे तो रात भर यहां टीम सोएगी नहीं, 1 रन से मुकाबला हारी थी। बिल्कुल जय हनुमान नेरी टीम। एक आध गलती क्रिकेट में होती है, उसका पूरा नुकसान पूरी टीम को भुगतना पड़ता है। गलती खाली एक खिलाड़ी करता है, नतीजा पूरी टीम को भुगतना पड़ता है। मगर आने वाली 12 गेंदें 36 की आवश्यकता है, एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर। दोनों टीम को शुभकामनाएं देंगे, जो कि मुकाबला अभी भी खत्म नहीं है। यहां से कौन जीता कौन हारा नहीं कह सकते, क्योंकि 12 गेंदें क्रिकेट का खेल है, जो अनिश्चित भरा माना जाता है। पहली गेंद, स्वागत है, बड़ी शॉट, ऊंचाई ज्यादा लंबाई ज्यादा, गेंद सीधे छक्का। में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। 36 रन क्रिकेट में 6 गेंद में बनते हैं, मगर ये क्रिकेट का खेल है, कभी कभी 6 गेंद में 1 रन भी नहीं बनती। ये क्रिकेट है, ये क्रिकेट किसी को हंसाता है, ये क्रिकेट खेल किसी को रुलाता है। आने वाली 11 गेंदें, लीडिंग एज, विकेटों के पीछे फील्डर है, थोड़े दूर जब तक आएंगे, एक सिंगल निकाला। अब रन बचे हैं 10 गेंदों में 29 की आवश्यकता। धीरे धीरे मुकाबला आगे बढ़ता हुआ, कोशिश करनी पड़ेगी दोनों टीम को, क्योंकि दोनों टीमें तगड़ी टीमें हैं, ताकतवर टीमें, आसानी से हार नहीं मानेंगे। कोशिश का वो तीर जिंदा रख, हर जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद रखनी होगी। अभी भी मुकाबला खत्म नहीं है, लगातार प्रयास है। इस बार 2 छक्के लगाए थे इस बल्लेबाज ने, क्या ये तीसरा छक्का लगाएंगे? मगर क्या कमाल की फील्डिंग वहां पर दिखाई दी है। ऑन साइड में लॉन्ग ऑन में खिलाड़ी थे सुशांत, कमाल का पैक दिखाया, बिल्कुल खुद को हवा में ऊपर उड़ाया और बिल्कुल गेंद को रोका, बल्कि 5 रन रोके। तीसरे अंपायर चेक करेंगे जरूर, क्योंकि ये बड़ी प्रतियोगिता है, इतने जल्द ही हम डिसीजन नहीं देंगे, पूरी तरह से चेक करेंगे। 5-5 कैमरे के साथ ये प्रतियोगिता लाइव टेलीकास्ट चल रही, और इस समय चेक करेंगे हमारे तीसरे अंपायर सुनील तांडे सर, जो कि बताएंगे यहां गेंद को बचाया, यानी कि रनों को बचाया। रन केवल आई इस गेंद के ऊपर, एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 50 रनों के ऊपर। अब चाहिए 28 रन बचे हुई 9 गेंदों के ऊपर। मुश्किलों से भाग जाना आसान होता है,
हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। आज बची हुई 9 गेंदों के ऊपर, ओ कमाल की गेंद, आड़े बैट से खेलना चाहते थे, गुडलिन स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद करीब से गुजरी, बिल्कुल सर के करीब से, परफ्यूम डिलीवरी जिन्हें कहा जाता है, डॉट की समाप्ति। मगर मैं कहूंगा कि डॉट गेंदें जितनी आएगी उतना रांझनोली क्रिकेट टीम के ऊपर दबाव बढ़ सकता है, क्योंकि रांझनोली टीम को जीतने के लिए 8 गेंदों में अब 28 रन की आवश्यकता है। 8 गेंदे 28, आने वाली 2 गेंदें बहुत ही इंपॉर्टेंट है। ये देखिए प्रेशर, पूरी तरह से प्रेशर है बल्लेबाज के ऊपर, प्रेशर है गेंदबाज के ऊपर, क्योंकि बची 8 गेंदें 28 का समीकरण। ये 2 गेंदें तय करेगी मुकाबले का फैसला कि यह आने वाली 2 गेंदों में एक आध 2 बड़ा छक्का लगता है तो फिर मुकाबले में वापसी होगी, मगर आने वाली 2 गेंदों में एक आध डॉट या विकेट आती है तो फिर जोवेली क्रिकेट टीम मैदान के ऊपर मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं। अच्छी गेंद, बैक टू द बॉलर खेला, खुद की फॉलो थ्रो में रन तो बचाए, एक सिंगल जरूर आई। अब 7 में 27। देखिए दर्शक ये मुकाबला देख रहे हैं, उससे बेहतर कि उन्हें पता है कि एक छक्का कोई मारता है तो हमारी तरफ भी मारिए, क्योंकि ये बाइक मिल सकती है। कल शाम 7 बजे यहां होगी एक विजेता, हमारे इस लाडले दर्शक जो कि हमेशा क्रिकेट देखने आते हैं, आज इस प्रतियोगिता से कुछ तो लेके जाएंगे। 7 गेंदें 27 की आवश्यकता। आने वाली गेंद आखिरी गेंद, यानी कि इस ओवर की अंतिम गेंद करेंगे गेंदबाज जो कि विवेक गायकवाड़, जिनका सेकंड स्पेल है। पहले स्पेल की बात करेंगे जिन्होंने ओवर किया था, पहला 15 रन दिए थे, मगर सेकंड स्पेल में भी अच्छी गेंदबाजी की उन्होंने। ऑफ स्टंप की काफी बाहर वाली गेंद थी, अंपायर ने इसे वाइड करार दिया। अतिरिक्त रन बढ़ते हुए अब चाहिए यहां से जीतने के लिए 26 रन, संख्या 52 टोटल बन चुके, तो जीतने के लिए 26 की आवश्यकता। 7 गेंदे, एक छक्का, देखिए कितना कुछ बदल सकता है इस मैदान के ऊपर। और रांझनोली क्रिकेट टीम के खिलाड़ी यही तो चाहते हैं कि आखिरी गेंद में छक्का लगे, बिना कुछ किए, बिना जय जयकार नहीं होती। और आखिरी गेंद के ऊपर प्रहार किया, हवा में है गेंद, हवा से बातें करता हुआ गेंद जाएगी वाइड लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। अब ये भी चर्चा कर रहे थे कि एक का छक्का मुकाबले का रुख बदल सकता है, और आखिरी गेंद के ऊपर वही छक्का देगा। अब आखिरी ओवर में जरूरत है मैदान के ऊपर जीतने के लिए 20 रनों की। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 58 रन संख्या बनी है रांझनोली क्रिकेट टीम की, और आखिरी ओवर में 6 गेंदे और जीतने के लिए 20 की आवश्यकता। तर इथे बघा मंडप डेकोरेशनचे मालक आपण स्टेजशी संपर्क साधायचे आहे बघा, हितेंद्र मडवी यांच्याशी आपण संपर्क साधावा। योगेश अतिशय खऱ्या अर्थाने जशात तसे प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळतो या सामन्यामध्ये। आणि आता ज्यारी रांझनोली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे, लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली, तर या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी स्वर्गीय सुरेश मडवी यांचे सुपुत्र रोशन शेठ मडवी यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज लागोपाठ 3 षटकारांसाठी असणार आहे। यस, यूट्यूब के माध्यम से हमारे मलंगढ़ क्रिकेट एसोसिएशन के सरचिटनीस ज्ञानेश्वर दादा वाइले वसार जो मुकाबला देख रहे हैं, उनका हम स्वागत करेंगे, उनकी तरफ से प्रतियोगिता को शुभकामनाएं है। अब यह मुकाबला बेहतर बन चुका है, जो दर्शक बैठे थे वो दर्शक खड़े हो चुके हैं, क्योंकि मुकाबला दोस्तों आखिरी वक्त में आ चुका है। आने वाली 6 गेंदें 20 की आवश्यकता। रंगीन मुकाबला, एक जबरदस्त मुकाबला, 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने। इसीलिए मैंने कहा था कि जब तक ये आखिरी गेंद नहीं फेंकी जाती, जब तक आखिरी रन नहीं बना जाती, तब तक नहीं कह सकते हैं, क्योंकि ये क्रिकेट का खेल है जो गिरगिट की तरह रंग बदलता है। और वही मुकाबला मैदान के अंदर 6 गेंदे, फुल टॉस गेंद, आइए स्वागत है, और यहां पर गेंद जाएगी स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का, और रेफर किया अंपायर डिसीजन नो बॉल।
ये देखिए महागुरु क्या होगा, लेने के देने पड़ गए। जिस तरह से मुकाबला आया था 7 में 26 और भाई अब 6 में 14, ऊपर से फ्री हिट भी मिलेगी। 13 रन, सॉरी 13 रन, 1 रन नहीं बोल सकते क्योंकि आज 1 रन की कीमत देखने को मिली थी। फ्री हिट वाली गेंद ब्लॉक हॉल में फेंका, डायरेक्ट हिट भी नहीं लगा। आज शायद दिन नहीं है। दूसरे के लिए पलटे, जहां सिंगल होनी चाहिए थी वहां 2 बने और तीसरे के लिए पलटे और ये तीसरा रन भी पूरा किया। बार खिलाड़ी आप इतना उत्साहित नहीं हुए, पेनल्टी लग सकती है। और यहां से हम बात करेंगे महागुरु, 3 रन बने तो यहां से टी शर्ट और 500 रुपए का इनाम भी सम्मानीय दिलीप शेठ मडवी साहब इनकी तरफ से। सब कुछ ठीक ठाक चल रहा था, अचानक क्या हो गया मैदान के अंदर, एक नो बॉल पूरी तरह से मुकाबले का रुख बदला। जहां महागुरु 1 भी रन नहीं था वहां 3 रन बने। क्या कमाल की क्रिकेट है, इसीलिए मैंने कहा ना ये क्रिकेट खेल है, यहां कुछ भी हो सकता है। 5 गेंदे 10 की आवश्यकता, अभी भी मुकाबला खत्म नहीं है। अब यहां पर कोशिश करनी पड़ेगी, हिम्मत रखनी होगी जुवेली क्रिकेट टीम को कि आने वाली 5 गेंद में ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट कैसे आएंगी, ज्यादा से ज्यादा विकेट कैसे आएंगे, क्योंकि ये क्रिकेट खेल है। आपको हिम्मत के साथ क्रिकेट खेलना होगा, भरोसा रखना होगा कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, बच झुकाने वाला चाहिए। आने वाली 5 गेंदें 10 का आवश्यकता। मैंने इसलिए शुरुआत में कहा था कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। आज कमाल का मुकाबला दर्शक देख रहे हैं, 5 गेंदें 10 की आवश्यकता। फुल टॉस, इस बार मैच टाइमिंग या प्रॉपर, ओ कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग दिखाई है लॉन्ग ऑन रीजन में। एंड वक्त पर ये रन रोके नहीं बल्कि अपने टीम के लिए बड़ा योगदान दिया और यहां से 4 रन बचाए अपने टीम को। तकरीबन गेंद निकली थी बाउंड्री लाइन के बाहर और लास्ट मोमेंट में हाथ को गेंद लगी। और ये देखिए बिल्कुल हमारे एक आयोजन कमेटी यहां पर है, बिल्कुल बता सकती है कि सेफ है। बिल्कुल उन्होंने कहा क्योंकि सामने ही है हमारे आयोजन कमेटी, हर वक्त आप रेफर नहीं कर सकते हैं तीसरे अंपायर के लिए। रन संख्या 2 से आगे, 4 गेंदे 8 की आवश्यकता, 4 गेंदे 8 रन। यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार 3 का उठाना होता है। चौके छक्के सिंगल डबल, ये हाई प्रेशर वाला मुकाबला, जिस किसी को दिल की बीमारी है मुकाबला ना देखे, खाली कमेंट्री सुने, क्योंकि ये मुकाबले में हार्ट अटैक आ सकता है। इतना बड़ा मुकाबला, 78 रनों का बड़ा टारगेट, आप पहुंचे 70 के ऊपर, बची है 4 गेंदे 8 की आवश्यकता। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात करेंगे विनीत के लिए, और एक फुल टॉस आई है, ये गलत क्रिकेट है और एक लंबा छक्का देखिए विनीत के बल्ले से। और इस समय रेफर किया फिर एक बार, अंपायर को चेक करेंगे इस बार भी कि गेंद कमर के ऊपर है या नीचे। पूरा मुकाबला ही बदल चुका है, मानो ये आखिरी ओवर अभय लेकर आए थे, पूरी तरह से तहस महस कर दिया इस ओवर में। सुनील तांडे सर के ऊपर बड़ा प्रेशर इस ओवर में, दूसरी तीसरी मर्तबा उन्हें चेक करना पड़ रहा है। 5 कैमरे के सहित प्राप्त डिजिटल लाइव का लाइव टेलीकास्ट, मुकाबला देखिए हाथ से निकला हुआ, यानी कि 78 रनों का बड़ा टारगेट। करे तो क्या करे, करण दुले भी बताएंगे, क्योंकि 62 रन की पारी, फेयर डिलीवरी, रन बनेंगे 6, आने वाली गेंदें बची अब 3 और 2 रन की आवश्यकता। 3 गेंदे 2, ये नहीं क्रिकेट में कि 6 में 36 बनते तो 6 में 1 रन भी बचता है। बस दिल में कॉन्फिडेंस रखें कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है, जना आप झुकाने वाला चाहिए। 1 रन तो पूरा तेजी के साथ किया है, दूसरे के लिए पलटना चाहेंगे या नहीं? नहीं, बिल्कुल नहीं, क्योंकि अब 2 में 1, 2 गेंदे 1 रन। क्या क्रिकेट का खेल है, कमाल की क्रिकेट है। यहां से मुकाबला जीतने के लिए 1 रन की आवश्यकता है। 2 में 1 रन बचते हुए बहुत बार देखा क्रिकेट में, 1 में 6 बहुत बार देखे और 2 में 1 डिफेंस भी देखा। ये क्रिकेट का खेल है, देखना होगा आने वाली गेंद डॉट या विकेट, फिर मुकाबला आखिरी गेंद तक, और दर्शक तो यही चाहते हैं कि मुकाबला आखिरी गेंद तक जाए। जय हरी रांसरोली टीम, मैंने पहले शुरुआत में ही कहा था कि ये भिवंडी विभाग की सबसे ताकतवर टीम है, इतने आसान से हार नहीं मानेगी जुबिली क्रिकेट टीम। आप यहां पर ये देखिए बड़ी शॉट, और आइबा कैच नहीं ले पाए।
छक्का तो दाग दिया बल्लेबाज ने। वाह भाई वाह, कमाल का क्रिकेट देखने मिला और इस मुकाबले में बड़ी जीत हासिल की है जय हारी रांजनोली क्रिकेट टीम ने। थँक्स योगेश मडवी, अतिशय दमदार लढत झाली। एका बाजूला जारी राजनोली विपक्ष जानुमान झोवेली क्रिकेट संघ, खास करून इथे विनीत भगत आणि भावेश ताल्यांच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन करूया मित्रांनो। खास करून विनीतला मानावं लागेल की ज्या प्रकारे संत वचनाप्रमाणे ज्ञानदेव रचिलासी पाया तुका झालासी कलस, विनीतने पाया रचला मात्र कलस देण्याचं काम भावेशने केलं। विनीतचं आपण कौतुक करूया खास करून निश्चित स्वरूपात। आणि आताच्या लढतीमध्ये जारी राजनोली क्रिकेट संघाने